करा असा एक आमची मीटिंग झाली आणि त्याच्यानंतर ह्या घटना घडल्या त्यात ते आमचा विषय राहून गेलेला आहे। तरी लवकरात लवकर तो एक विषय आपण संपू गाळ्यांचा विषय। आता विषय तुमचा असा असेल की मग त्यांना बाहेरच काढा तर ते होऊ शकत नाही, ते थोडं इनलॉजिकली पुढं ना जे त्यांच्याशी आपण आता समजा त्यांचं भाडं थकलेलं आहे त्यांना नोटीस देऊन त्यांना भाडे वाढवा नाही तर त्यांना खाली करा, मग दुसरा त्याच्यात कायदेशीर लय गुंतागुंतीचे विषय सगळ्यात आता हित विषय त्याला माहिती आहे, त्याला बोलू दे, त्याचं काय म्हणणं त्याला बोलू दे ना, बोलू दे त्याला किंवा तुझ्या कानाला सांगणार तुम्हाला सांगणार त्या लोकांना ते माहिती आहे त्याला हॅलो नाना, माझं असं म्हणणं आहे पहिले सगळे भाडे करार रद्द करून नवीन रिस्ट्रक्चर काय करता येईल का कायदेशीर? काय झालंय पहिले जे भाडे करार केलेत ते त्यावेळेस लोक बोलून त्यांच्याकडे डिपॉझिट घेऊन मग त्यावेळेस गाळे घेत नव्हतं कोण, त्यांच्याकडनं डिपॉझिट घेऊन पळच त्यावेळेस गाळे दिलेले। ठीक आहे, त्यांचं असं कुठंच लिहिलं नाही की त्यावेळेस किती वर्षाचा करार, परंतु नंतर असं झालं काही गाळे पाडले त्यांनी स्वतः बांधले ग्रामपंचायतच्या जागा सोडून। आता ह्याच्यात विषय आपला बी अडचणीच्या ग्रामपंचायतच्या थोडं समजून घ्या, म्हणजे आपण सगळ्या कायदेशीर प्रोसेस आता जिल्हाधिकारी पूर्ण करतोय पण आपला आणि त्यांचा वाद व्हावा नाही ते पण व्यवस्थित या मध्ये सुवर्ण मध्ये काढायचा आपला प्रयत्न चालू आहे गाळ्यांच्या विषय। नवीन गाळ्यांना आपल्याला जागा उपलब्ध व्हायना, तुम्ही जर सुचवली जागा म्हणजे साधारण तर आपण त्या पद्धतीने प्रस्ताव ऑलरेडी पैशाची व्यवस्था होईल, फक्त जागेची अडचणी पुढे करायची। पुढं कोंडवाड्याच्या जागेचा विषय वेगळा आहे, 700 स्क्वेअर फूट जागा आपल्याकडे मागची, पुढची जागा काय आपल्याकडे नाही, त्यामुळे आपण तिथं काहीच केलं नाही। आता हे विषय जे अडचणी मी सगळ्या जागा तपासून बघितल्या, धान्य बाजारात बघितली, हायवेच्या सेंटर मध्ये बसत नाही पण आता ते आपण पुतळे दिली त्यामुळे तिथे विचार करण्यात मजा नाही। ज्या रोडच्या जागा आहेत त्या सगळ्या सरकारी आहेत, तिथं डायरेक्ट आपल्याला कोण परवानगी देणार नाही, त्यामुळे हा सगळा विषय त्यावेळेस थांबवला मी, म्हणजे मी त्याच्यावर सगळं अडचणी काय काय त्या सगळ्या घेतल्या मी त्याच्यावर गाळ्याच्या विषयावर। एक पर्याय आपल्याकडे बाजार मैदान आपलं आहे, तिथं आपण काय करणार असेल तरच तिथं होऊ शकतं, नाही दुसरीकडे काय मला वाटत नाही सोर्स आहे म्हणून। एक पर्याय सुचवू का मी? कुठं देऊ शकत मी तुम्हाला प्रस्ताव सांगितला होता त्यावेळेस, सांगू का? विषय असा आहे सरकारी जागा आहे ती ऐका ना, जो मागणीचा प्रस्ताव सुद्धा आपण तयार केलेला आहे पण पुढे काय आउटपुट निघलं नाही त्याच्यात। आणि आमची अडचण अशी की समजा आपण आता ती जागा दिली तुम्हाला तर आपला कचरा प्रकल्पाची थोडीशी अडचण आहे, त्यामुळं आपण त्याला पर्याय व्यवस्था करतोय कचरा प्रकल्पाला। आता मी त्यावेळेस मी स्वतः सुचवलं होतं की ती सरकारी जागा तुम्हाला घ्या प्लस ग्रामपंचायतची 1 एकर तुम्हाला वापरायला देतो, ग्राउंड वगैरे कन्स्ट्रक्शन करण्यासाठी नाही, ग्राउंड करण्यासाठी। हिथं आता आपण 36 गुंठ्यात शाळा चालवता, त्यापेक्षा हिथं येऊ द्या, तुमची तयारी असेल पुढच्या ग्रामसभेत तुम्ही अभ्यास करून या। आता तर ठराव करूच तो तुम्ही काय करणार त्याच्यावर, समजा जागा दिली पुढं काय करणार हे पण तुम्ही सांगून टाका आता। ठीक आहे करू आपण, काय अडचण नाही, हा प्रस्ताव तर मी दिल का नाही। आता गाव आणि ग्रामपंचायतीने जागा द्यायची, शाळा तशी ग्रामसभे म्हणजे आता आली, आम्ही इतके दिवस पत्रव्यवहार करून शाळा कुठे गेली होती, शाळा समिती कुठे गेली होती तुम्हाला इतके दिवस? त्यावेळेस आम्ही ओरडत होतो, आम्ही इतके दिवस ओरडतोय, सगळं गाव ओरडतंय शाळा सुधारणा शाळा सुधारणा नाही, शाळेला इतके पत्रव्यवहार केले, इतक्या ग्रामसभेला शाळेवाल्यांना बोलवलं, त्यावेळेस शाळा कुठे गेली होती? तुम्ही काय करा माहिती का, आपापचं म्हणजे आपापचा प्रश्न नका विचारू। आता जो प्रश्न आलाय तुम्हाला सांगितलं मी ग्रामसभेसमोर तुम्हाला प्रस्ताव तयार करून ऑलरेडी देण्याचं ठरलेलं आहे, तसं मी सुचवलं होतं, त्यामुळे पुढे कारवाई करू आपण। फक्त तुम्ही योग्य मार्गावर चाला, शाळा कशी होईल याची मदत आमच्याकडनं घ्या ग्रामपंचायतची, आम्ही पुढेच कमी पडणार नाही। पुढं दिला घेतला ते आपल्या आता पालखी झाली तुकाराम महाराज त्यावेळेस तिथे टेंट उभारण्यात आले, मोठे मोठे टेंट होते इकडे काही तर माझं असं म्हणणं आहे की आता काय होतं बाजाराचे दिवस आहे
लोकांना पावसाचा त्रास होतो, लोकांना ते पाणी वगैरे बांधावं लागतं आणि ज्यावेळेस पाऊस पडतो उन्हाचा पण त्रास होतो उन्हाळ्यामध्ये. तर आमच्या बांधवांना तिथून पळावला पावसाला की आवडावं. तर माझं असं म्हणणं आहे की आपण कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीचं टेंट उभारले तर मला वाटतं ते चांगलं राहील आणि गावाला सुशोभीकरण पण येईल. पण मंत्री त्याच्यासाठी जरी निधी लागला तरी त्याचा आपण पाठपुरावा करा. ठीक बरं. टेंट ते मिळावे. ऑलरेडी आपले आहे याच्यात म्हणजे सिमेंट कॉन्क्रीट म्हणा किंवा 15 मोठे शेळे येतात ना ते त्याचा प्रस्ताव त्या आपण पद्धतीचे जर झाले नाही तसं पत्र आपण 3 कोटी रुपयाचे ऑलरेडी दिले. हा म्हणजे ते टेंट बघितले ना त्याच्यानंतरच दिले. त्या अनुषंगाने त्या आपल्या- नाही पुढं प्रक्रिया चालू आहे. आता शासनाचं माहिती आहे, पैसे आहेत का नाही तुम्हाला पण माहिती. की ग्रामपंचायतमध्ये माहिती त्यावेळेस आम्ही येतो माहितीसाठी विचारणा करतो. आम्हाला नियम असतो की आम्हाला 3 दिवसात माहिती मिळेल. बरोबर. मिळती पण त्याच्यामध्ये काय ऑडिट रिपोर्ट दिले जात नाही. आम्ही काय त्रासदायक माणसं नाही. बरोबर. आम्हाला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून कामं दिली जातात. तुम्हाला वाटतं ते होऊ नये. नाही आता काय करतो तुमची म्हणजे एक नियम आहे 30 दिवसाच्या आत माहिती दिली जावी हा नियम. नाही दिली अपूर्ण दिली किंवा काय दिली तुम्हाला वर अपील करण्याचा अधिकार आहे. पण आता आपण असा ठराव करू की माहिती अधिकार 30 दिवसात देण्यात यावे आणि संबंधितांना जास्त त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी आणि पूर्ण माहिती द्यावी. आणि कर्मचाऱ्यांकडनं पवार साहेब सचिन पवार साहेब जरा सहकार्य करा कारण आपल्याला कर्मचाऱ्यांकडनं सहकार्य होईल असं एक ठराव घ्या. कारण दिली जातात तर ती आमच्या बाबतीत तरी होऊ नये एवढी विनंती. ठीक ओके. सगळ्यांच्या तुम्ही टाका बिंदास टाका. ओके. ऐका ना उभारावर प्रश्न विचारा म्हणजे इथं लिहून घेतो आपण कोण बोलतं ही कळलं पाहिजे त्यांना. ठीक आहे. हायवेचं कुठलं नाही आता काय झालं माहिती का आपण त्यांना ऑलरेडी सांगितलं होतं तुम्ही करा म्हणून. त्याच्यानंतर जे घटना घडल्या ते तुम्हाला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने यवत ग्रामपंचायतीची ग्रामसभा चालू आहे. त्यामुळे ते राहून गेलं पण ते काढून घेतील. नाही काढलं तर आपण काढू, काळजी करू नका. नाही आपण म्हणजे ग्रामपंचायत काढू, काळजी करू. आता त्या दिवशी एवढं होतं तुझ्या गुन्हा दाखल झाला मग गुन्हा दाखल असून तुला तू इथं बसला म्हणजे तू काय काहीतरी असं ना तुझ्यावर. पेट आहे ना दुकानदारांच्या पुढे लावली ना ती लगेच काय लावली रस्ता कोणाचा हा नाही शासनाचा रस्ता आहे. दुकानदारची गाड्यावाली आहेत का ती लगेच दुकाना पुढे लावली गाडी आपण त्या ठीक आहे. काय होतं माहिती का स्पेसिफिक आता तुम्ही एका जणाला मला सांगितलं ना आपण त्याला लगेच बंदोबस्त करू, लगेच त्याला नोटीस देऊ. ठीक आहे तेच करतो. हा दुसरी गोष्ट गणेश कार्यालय त्या पलीकडच्या बाजूला देवाची भिंत आहे तिथे आहे ना ती लोक हे रोडवर राहतात. त्यांचे काय तर तुम्ही सोय करा. अचानक आहे ना अचानक तिथं रोडवर येतात 100%. आता काय करू आपण नाही सकाळी आणि संध्याकाळी शटलच्या टायमाला तिथे आहे ना की गाड्या इतक्या जोरात चालतात ना शटलला जाणारी लोक आहेत का इतकी जोरात सार्वजनिक बांधकाम विभाग तुमचं नाव सांगा यांना पहिले पूर्ण. उत्तम ज्ञानोबा गायकवाड. उत्तम ज्ञानोबा गायकवाड. सार्वजनिक बांधकाम विभागाला कळून कळवा. शांत बाकी त्याचे बोलू नका. 400 रुपये बरोबर. जी लोक 400 रुपये भाडे ते 5 रुपयाची भाडे लोकांना देतात. बरोबर आहे. त्याच्यात तुम्ही काय निर्णय घ्या. तोच मुद्दा आपण गेल्या वेळेस मी सांगितलं तुम्हाला त्यावेळेस जेवढी वादावादी झाली तर त्याच्यानंतर ते डायरेक्ट जिल्हाधिकारी त्यांनी अपील केलेले तो विषय चालू आहे तिथं पण आणि त्याच्या अगोदर आपण इथं संपवायचा प्रयत्न करतोय. धन्यवाद.
पुढं जय हरी. पुढं करायचं कुठं करायचं शिफ्ट करण्याची दोनच दुकान आहेत. कसं आहे तुम्ही सुचवताय म्हणलं तुम्ही सांगितलं बी पाहिजे की तुम्ही इथे करा. तुम्ही मला सुचवताय ना आता उद्या हा तू हो ना सरपंच तू पण राजीनामा आता काय बोलतो आपण इतर कळलं पाहिजे. पुढच्या वेळेस उभा राहून हो सरपंच तू मला काय करायचं हे तुम्ही नका सांगू. राजीनामा दे तू सांगायचं नाही मला. माझ्या बुद्धीला पटत माझी लोक मला सांगतात राजीनामा दे का नाही. तुमचं काम सांगा कार्यवाही होईल. तुमचे काम सांगा बंदोबस्त करा घ्या पुढे बोला मग सांगा ना तुम्ही. मी गावचा मालक नाही या ग्रामसभा ग्रामसभा गावची मालकी. त्या दिवशी सांगितलं धन्यवाद पुतळा उभा करायचा ठीक आहे ग्रामसभेने केला. आता तुम्ही असं सुचवा की ही पटनावाली पुढे बसवायची तिथं बसवा आपण एका बाजूला तुम्ही सुचवा पुढे तरी आता त्यांना असं उचलून आपण पुढे बी निघू शकत नाही. ते योग्य जागा बघितली पाहिजे. तुम्ही 4 जागा सुचवल्या पाहिजेत त्याच्यात आपण कुठेतरी शोधू. आपल्या गावामध्ये एक सरकारी दवाखाना प्रशस्त असा पण त्याच्यामध्ये स्वच्छतेचा पूर्ण अभाव आहे. सरकारी दवाखाना आहे तो प्रशस्त आहे लोक बाहेर पण तिथं स्वच्छता एकदम बरोबर भरपूर वेळा तिथं पण आपल्या उपस्थित राहिले की दवाखाना सुंदर अस्वच्छता आहे बरोबर. बाकीच्यांनी जायचं त्याचं काय त्यांना आपण आहे ना बऱ्यापैकी तिथं सुविधा स्वच्छता आपणच करून देतो. त्यांच्याकडे मनुष्यबळाचा अभाव आहे आणि त्यांच्याकडे लोक नसल्यामुळं आपल्याला जसं शक्य होईल आपलं गाव चोरून तसं त्यांना पण करून देतो आणि ती त्यांच्या पद्धतीने करतात. कसं असतं शासकीय म्हणलं थोडं इकडे तिकडे होतं पण त्यांना आपण ग्रामसभेच्या आजच्या पत्रानुसार ती कळून टाकू. कोणाचे काही प्रश्न नाही पटापटा नाही येते. शाळा पडलेली आपली त्याला एक 5 समितीला लेटर पाठवतो ते पूर्ण झाले त्याचं टेंडर झाले त्याचं काम चालू होईल. कोणाला मिळणे ते 8 दिवसात सांगतो 2 वर्ष सांगतो ना 1 महिन्यापूर्वी त्याच्यावर निधी पडलाय आणि त्याच्यात टेंडर पण झाले. काम कोणाला मिळले तुम्हाला सांगतो. दुसरा एक विषय जिल्हा परिषद शाळा आहे तिथं थोडंसं एक आम्हाला झेंड्याचा एक झेंडा हवा आहे आणि एक स्वच्छतागृह हवा लेडीजचं. ठीक आहे आम्ही देतो. डॉक्टर आहेत ना त्यांच्या घरासमोरची कचरा कुंडी काय होतं लहान मुलं जातात किंवा शाळा त्या फक्त शिफ्ट करून जुने जे सरकार नळ होता ना ते जर करता येईल असेल मला असं म्हणणं नाही. काय होतं माहिती का कचरा कुंडी हा विषय बराच वेळा मला सांगितला पण आपली गाडी येत असं लोक कचरा टाकते तर आपण ती पलीकडे करू. एक वेळेस फक्त शिफ्ट केला ना ठीक आहे करून घेऊ. आज दिवसभरात करतील अशी इच्छा काय नाही होती. आखे मार देशच चालू आहे. काय झालंय आता तो पूर्ण विषय मी तुम्हाला सांगत नाही काय अडचण येते. फक्त एवढंच सांगतो की ती लवकर त्याचं काहीतरी करण्यात येईल आणि ती लोक सुद्धा इथं येत आम्हाला अशा अडचणी आहेत ठीक आहे करतो नका काळजी करू.